श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उत्पन्ना एकादशीचे पवित्र व्रत. देवी एकादशी भगवान विष्णूच्या दैवी शक्तीचा सन्मान करते. भूतकाळातील आणि वर्तमान पापांची शुद्धी करण्यासाठी, चांगले आरोग्य समृद्धी मिळवण्यासाठी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी या पवित्र दिवशी भक्त उपवास करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या व्रताची तारीख, त्याचप्रमाणे एकादशी कधीपासून सुरू होणार आहे, कधी संपणार आहे व या दिवशी श्री विष्णूंची पूजा सेवा कशी करावी याविषयीची माहिती पाहणार आहोत. नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारी शेवटची एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार उत्पत्ती एकादशी 26 नोव्हेंबर या दिवशी आहे. श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो. मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तर या दिवशी बघा, यावर्षी उत्पत्ती एकादशी 26 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत करावे. एकादशी तिथी प्रारंभ 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 1:01 सुरू होईल आणि एकादशी तिथी समाप्ती ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 3:47 समाप्त होईल. तर पारण वेळ जी आहे ती दुपारी 1:12 ते 3:18 आहे. तिथी हरिवसर समाप्तीची वेळ सकाळी 10:26 आहे. तर या एकादशीला उत्पत्ती एकादशी हे नाव कसे पडले? एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती. त्यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते. तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करावी? पूजा विधीसाठी साहित्य कोणते लागते? रक्षासूत्र, चंदन, अक्षता, फळे, फुलांच्या माळा, अगरबत्ती, गंगाजल, तूप, तुळशीची पाने, पंचामृत व सौभाग्याच्या वस्तू, प्रसाद इत्यादी. तर उत्पत्ती एकादशीची पूजा विधी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करावा. देवाला पिवळी चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावी. मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि उपवास करण्याचा संकल्प करावा. उत्पत्ती एकादशीच्या व्रतकथेचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी. नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून भगवंताला अर्पण करावी. शक्यतो नैवेद्यामध्ये पिवळी मिठाई, पिवळे लाडू हे ठेवावे, कारण श्री विष्णूंना पिवळी मिठाई, पिवळे लाडू हे अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे या दिवसापासून तुम्ही एकादशीचे व्रत सुद्धा सुरू करू शकता आणि हे जे व्रत आहे ते तुम्ही वर्षभर पाळू शकता. तर असं सांगितलेले आहे की जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते, पाळते, त्याने नकळतपणे केलेल्या किंवा कळतपणे केलेले काही पाप असतात त्या पापदोषांपासून मुक्ती मिळते व त्यांना परलोकात सुद्धा जाण्याची संधी मिळते व भगवान विष्णू त्यांना याच जन्मात मुक्ती देतात असेही सांगण्यात येते. तर ही झाली उत्पत्ती एकादशीची संपूर्ण माहिती, शुभ मुहूर्त आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती. आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय, तोडगे, सण, वार यांची माहिती देते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.